बातमी अमोल मिटकरींसंदर्भातली कार हल्ला प्रकरणावरनं आमदार अमोल मिटकरी आक्रमक झालेत। अमोल मिटकरींनी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय। मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंवर कारवाई होत नसल्यानं आमदार अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केलाय। कर्णबाळा दुनबळेंना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। दुसरीकडे कर्णबाळा दुनबळेंनी मिटकरींचे आरोप फेटाळून लावले। स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलं, आरजे हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही, म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का? आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत, पण ही मस्ती कसली? तो कर्णबाळा तिथं का तोंड खुपसून बसलाय? धमक्या देतात त्याला, जीवाना मारू हे करू। त्यांच्या बापाचं राज्य आहे का? न्याय भेटला पाहिजे, सर्व आरोपी अटक झाली पाहिजे। ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे। तुम्ही असं म्हणालात की तुम्हीच राडा केला आणि तुम्हीच आता संविधानाची भाषा बोलताय। तुम्ही संपूर्ण क्लिप पहा, मी कुठेही नाही आहे, मी प्रेसमध्ये होतो। ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती, तो एक उद्रेक होता। मी प्रेस घेतो काय, त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅड लक, तो येतो काय तिथे, असं काय ठरवून नव्हतं। आम्ही तिथे आमचा प्रेस झाली, त्याच्यानंतर आमचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि तेवढ्यामध्ये तो आला, ती त्याची बॅड लक।